आपल्यासोबत आमदार सुरेश अण्णा धस आहेत. अण्णा, महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी वीज घेतल्याची बातमी कळाली. मी आता CS ला बोललो, त्यांचे बंधू सतीश फड यांच्याशी बोललो. ते जे आहे त्यांनी शेवटी त्रागवून म्हणजे त्रासून त्या टोकाचे पाऊल उचललेले आहे आणि निश्चितपणे हे ज्ञानेश्वरी ताईला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आता मुख्यमंत्री महोदयांना बोलू. अण्णा, हे जे एकंदरीत आपले संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आधी हे प्रकरण घडलेलं आहे आणि प्रकरण बिलकुल ह्याच्यामध्ये काहीच कारवाई झाली नव्हती. संतोष देशमुखांच्या प्रकरणाच्या नंतर मी त्या तालुक्यामध्ये कोणते कोणते प्रकरण घडली म्हणून ते पाहिल्याच्या नंतर असं लक्षात आलं की हे प्रकरण जवळजवळ वर्षभराच्या अगोदरचं, जवळजवळ त्यावेळेस 16 महिन्यात, आता जवळजवळ हे फार 24 महिन्यापर्यंत होत आलंय. आता येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये 2 वर्ष होती. 21 ऑक्टोबर 2023 ला महादेव मुंडेंचा मर्डर झालेला आहे आणि त्या मर्डरचे आरोपी सापडत नाही, हे मोठं दुर्दैव आहे. तर त्याच्यामुळं त्यांनी SP-ना यापूर्वी निवेदनं दिलेले आहेत, इतक्या कालावधीत हे करा म्हणलेले आहेत. आणि एक जुना सहकारी त्या आकांचा त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे 15 पानी, त्याच्यावरती तपास करून हे आरोपी उचलायला पाहिजे होते. पण बीड मधली परिस्थिती, SP चांगलं काम करतायत आणि पालकमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं त्यानुसार अजूनही परिस्थिती सुधार होत नाही. पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं, त्यांनी SP-च्या बद्दल आमचं दुमत नाहीये, परंतु SP-चा एक त्या ठिकाणी चूक होते की त्यांचे खालचे लोक त्यांना चुकीची माहिती देतात आणि त्या माहितीवरती ते ठाम राहतात. हे स्वतः त्याच्यामध्ये पडताळणी करून ऍक्शन घेण्याची आवश्यकता होती, अन्यथा एवढे दिवस महादेव मुंडेच्या खुन्यांना आत घालायला लागलेच नसते. महादेव मुंडे खून प्रकरणात नेमकं कोण आहेत असं तुम्हाला वाटतं? मी नाही, बाळा भांगर यांचं स्टेटमेंट आहे, ते ऑनलाईन आहे, तुम्ही काढा, त्याच्यावरून तुम्हाला कळेल. महादेव मुंडे यांच्या पत्नीने आत्महत्येचा जो प्रयत्न केला त्या विषयावर चौकशी सुरू आहे आणि आम्ही महादेव मुंडेंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू आहे असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय. कॅमेरा पर्सन शिवाजी काळेसह ताजेश काळे, टॉप न्यूज मराठी, मुंबई. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.